तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर, एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या त्यांनो, महिला व बाल कल्याण विभागाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. तर त्या परिपत्रकात काय माहिती आहे हे आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत. त्यानंतर जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा एक मोठी खुशखबर असणार आहे. आणि ज्या महिलांनी केवायसी करताना चूक केली असेल किंवा केवायसी केली नसेल, तर अशा महिलांसाठी सुद्धा एक मोठी अपडेट आलेली आहे आणि त्या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोळे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्या त्यांनो, ज्या महिलांची केवायसी ही चुकीची झाली असेल, ज्या महिलांनी केवायसी केली नसेल, तर अशा महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. 6 फेब्रुवारीला महिला व बाल कल्याण विभागाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि ज्या महिलांची केवायसी चुकीची झाली असेल किंवा ज्या महिलांनी केवायसी करताना ऑप्शन निवडताना काही चुकीचं ऑप्शन निवडलं असेल, तर अशा महिलांना केवायसी दुरुस्तीसाठी एक नवीन संधी उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर येत आहे. ते परिपत्रक मी तुमच्या समोर ठेवत आहोत, ते तुम्ही बारकाईने वाचून घ्या. ज्या महिलांची केवायसी ही चुकीची झाली असेल, तर अशा महिलांना केवायसी करण्यासाठी पुन्हा एक संधी देण्यात आलेली आहे. आणि त्यांना 31/3/2026 म्हणजे 31 मार्च पर्यंत आता केवायसी ची मुदत ही वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमची जर केवायसी अजूनपर्यंत झाली नसेल, तर लगेच तुम्ही केवायसी करून घ्या. त्या संदर्भातली जी काही अपडेट असेल लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर आज किंवा उद्यापर्यंत येऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर केवायसी केलेली नसेल तर नक्कीच केवायसी करून घ्या. त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहे. आणि ज्या महिलांना नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंतचे हप्ते आले नव्हते, अशा महिलांना आता केवायसी झाल्याच्या नंतर त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर-जानेवारीचे हप्ते हे एकत्रितपणे 4,500 रुपये येणार असल्याची माहिती सुद्धा या 4-5 दिवसापासून येत आहे. कारण समोर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींची नाराजी ही सरकारला झेपावणार नाही. आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने हे एक पाऊल उचललेलं आहे. आणि केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींना पुन्हा एक सुवर्ण संधी मिळालेली आहे. तर ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला, त्या लाडक्या बहिणी आता जानेवारीच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, आज अपेक्षित होतं की GR येईल, पण आज दुपारपर्यंत तरी GR आला नाही. वितरणासंबंधित कसलीही घोषणा झालेली नाही. कारण लाडक्या बहिणींनो, आता जी 1-2 दिवस आहेत ती सर्व यंत्रणा निवडणुकीकडेच असणार आहे. त्यामुळे तुमचं वितरण आता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. 10 ते 15 तारखेपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता हा मिळण्याची शक्यता आहे. आणि या संदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.